अनेक वर्षातून एकदाच येणारा खगोलीय चमत्कार बघण्याकरता देशभरातले आकाश निरीक्षक सज्ज झालेत। गेल्या 70 वर्षांमध्ये दिसला नव्हता इतका मोठा चंद्र आज आकाशात दिसतोय। सुपरमून नावाने ओळखली जाणारी ही घटना दुर्मिळ मानली जाते। आपल्या परिभ्रमण कक्षेत पृथ्वीच्या सर्वाधिक जवळच्या स्थानी चंद्र असताना पौर्णिमा असेल तर चंद्र नेहमीपेक्षा मोठा आणि अधिक तेजस्वी दिसतो। आजच्या त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्राचं पृथ्वीपासूनचं अंतर 3,56,509 किलोमीटर आहे। यापूर्वी 1948 साली पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या इतक्या जवळ आला होता। त्यामुळे अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासानं आजच्या चंद्राला एक्स्ट्रा सुपरमून असं रास्त नाव दिले। त्यामुळे आज मोकळ्या जागी उंच इमारतींवर खगोलप्रेमी हे दुर्मिळ दृश्य पाहण्याकरता जमा झाले आहेत। आता जे आपण दृश्य बघतोय ती कोल्हापूर आणि मुंबई या दोन ठिकाणचे, ज्या ठिकाणी फारसा प्रकाश नसेल अशा माळरानावरती किंवा जिथे फार उजेड नसेल अशा ठिकाणी चंद्राचा हा चंद्रप्रकाश आणखी जास्त चांगल्या पद्धतीने आपण अनुभवू शकता। उघड्या डोळ्यांनी आपण थेट हे दृश्य पाहू शकता। 1948 सालानंतर चंद्र प्रथमच पृथ्वीच्या इतक्या जवळ आल्याने त्याला मोठं महत्व आहे। हा सुपरमून नाही तर एक्स्ट्रा सुपरमून असल्याचं याला नासानं नाव दिलंय। या त्रिपुरारी पौर्णिमेला आकाशात दिवाळी साजरी होते। आजचा हा खगोलीय अनुभव त्याचा आनंद घेण्याकरता आपण उंच ठिकाणी जाऊन किंवा जिथून आपल्याला चंद्र स्वच्छ आणि स्पष्ट दिसू शकतो अशा ठिकाणी आपण हे दृश्य पाहू शकता। मुंबई आणि कोल्हापुरातली ही दृश्य आपण बघतोय। त्रिपुरारी पौर्णिमा आज आहे आणि ही पौर्णिमा इतर पौर्णिमांपेक्षा काहीशी वेगळी आहे, कारण जवळपास 70 वर्षांनंतर हा खगोलीय चमत्कार आपल्याला पाहायला मिळतोय। चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने एक्स्ट्रा सुपरमून आपल्याला दिसतोय। चंद्राचा प्रकाश अधिक शीतल अधिक प्रकाशमान पृथ्वीवरती पडणार आहे। 70 वर्षांनंतर या परिभ्रमण कक्षेत फिरत असताना पृथ्वीच्या इतक्या जवळ चंद्र आलेला आहे। मुंबई आणि कोल्हापुरातली ही दृश्य आपण बघतोय। राज्याच्या अनेक भागांमध्ये आज चंद्राचं हे मनोहारी दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। आकाशात ही दुर्मिळ खगोलीय घटना घडते। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्तानं आकाशात एक प्रकारची दिवाळी ही प्रेक्षको आपल्याला पाहायला मिळते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।